नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 22 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत आजच्या पहिल्या प्रश्नाने। तर प्रश्न असा असेल की महाराष्ट्रातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव कोणतं बनले आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, मण्याची वाडी। हे जे काही सातारा जिल्ह्यातलं गाव आहे मित्रांनो, हे महाराष्ट्रातलं पहिलं सौर गाव बनलेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या संबंधित घडामोड असल्यामुळे ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याविषयीची थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। जसं की नुकतंच जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी या सौर गावाचं उद्घाटन केलेलं आहे आणि या गावामध्ये प्रत्येक घरावर असे सोलर पॅनल किंवा प्लेट्सही बसवण्यात आलेले आहे आणि याद्वारेच त्या गावची जे काही ऊर्जेची गरज आहे ते भागवण्यात येणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच मित्रांनो इतर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे या दृष्टीने। जसं की देशातला पहिला सौर गाव कोणता आहे विचारलं परीक्षामध्ये तर ते मोढेरा आहे जे गुजरात राज्यामधलं। देशातला पहिला सौर शहर कोणतं विचारलं तर ते सांची आहे मध्य प्रदेश या राज्यामधील। आणि जगातला सर्वात मोठा तरंगणारा सौर प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे विचारलं तर मध्य प्रदेशमधील खंडवा या जिल्ह्यामधील नर्मदा नदीवर जे काही ओंकारेश्वर डॅम आहे मित्रांनो त्या ठिकाणी हे बनवण्यात आलेला आहे प्रकल्प। हे आपण आपल्याला घडामोडी लक्षात ठेवायचे आहेत, आपल्याला यावर सुद्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत की आरोग्य मैत्री हेल्थ क्यूब खालीलपैकी कोणाचा संयुक्त प्रकल्प आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, अर्थात भारतीय सेना आणि भारतीय वायुसेना या दोघांचा हा प्रकल्प आहे मित्रांनो, किंवा या दोघांनी हा जे काही प्रकल्प आहे ते पार पाडलेला आहे। तर त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत। हे आरोग्य मैत्री हेल्थ क्यूब काय आहे? तर या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, त्याद्वारे तुम्ही ते बघू शकता। हे जे काही आरोग्य मैत्री क्यूब आहे मित्रांनो, यामध्ये जसं की ज्याही आपल्याला आपत्तीग्रस्त भाग असेल किंवा मग एका ठिकाणी इमर्जन्सी रेस्क्यू वगैरे करायचं आहे किंवा मग असे दुर्गम भाग आहेत उंचीवर वगैरे ठिकाणी असणारे ज्या ठिकाणी आपण सेवा पोहोचू शकणार नाहीत अशा ठिकाणांसाठी हे आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे। कारण यामध्ये वेगवेगळ्या मशिनरी ठेवता येणार आहेत, वैद्यकीय उपकरणं वगैरे, त्याद्वारे जे काही ते रुग्ण असणार आहेत त्यांना आपल्याला सेवा देणं हे शक्य होणार आहे याद्वारे। आणि तसेच एक्स्ट्राची इन्फॉर्मेशनसुद्धा या ठिकाणी आपण या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता, ते सुद्धा वाचून तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता, ते पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचीच आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो। त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। जसं की ही जी काही योजना आहे मित्रांनो, या योजनेअंतर्गत नर्सरी ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यामधून एकदा अंडी किंवा फळे हे दिले जाणार आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। योजना त्याचं राज्य कोणतं आहे? तसेच मित्रांनो हे जे काही हिमाचल प्रदेश आहेत याची राजधानी काय आहे तर शिमला आणि धर्मशाळा अशा 2 राजधानी या राज्याला आहेत। शिमला ही जी काही उन्हाळ्यामध्ये याची राजधानी असते आणि धर्मशाळा ही हिवाळ्यामध्ये त्याची राजधानी असते। या राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू आहेत आणि सध्या राज्यपाल हे शिवप्रताप शुक्ला हे आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा जे 2 अतिशय महत्त्वाच्या अलीकडच्या काळामध्ये ज्या सरकारने जाहीर केलेल्या घोषणा आहेत किंवा जे काही योजना आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण या दोन्ही योजनांवर नुकतेच झालेल्या परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत आणि येणाऱ्या जे काही पुढं परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा या 2 योजनांवर परीक्षा येणारच आहेत, म्हणून आपल्याला यावर सुद्धा रिव्हिजन करणं गरजेचं आहे। तर पहिली योजना असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याची सुरुवात कधी झालेली आहे तर 1 जुलै 2024ला याची सुरुवात झालेली आहे। याचा लाभ काय मिळणार आहे की या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत आणि पात्रता काय असणार आहे की कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावं, विवाहित, घटस्फोटित, निराधार आणि ज्या गरीब महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि वयोमर्यादा काय ठरवलेली आहे या योजनेसाठी तर 21 ते 65 या वयोगटातील महिला ज्या काही आहेत त्या पात्र असणार आहेत। त्यासोबतच मित्रांनो हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे याचे 2 हप्ते म्हणजे 2 महिन्याची
जे काही लाभ आहे ते आपल्या अकाउंटमध्ये सुद्धा महिलांचे जमा झालेले आहे. नुकतंच 3,000 रुपये ते आपल्याला माहिती झालंच असेल. तसेच दुसरी एक योजना आहे लाडका भाऊ योजना. ही कुणासाठी बनवण्यात आली आहे तर जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना प्रशिक्षणासाठी ही योजना आहे. आणि जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना त्या ट्रेनिंगच्या दरम्यान 6 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि त्या ट्रेनिंगच्या दरम्यान 12वी पास असेल त्याला 6,000 रुपये मानधन सरकार देणार आहे. डिप्लोमा झाला असेल तर 8,000 रुपये. पदवी आणि पदव्युत्तर जर शिक्षण झालेलं असेल तर त्याला 10,000 रुपये सरकारकडून हे दिले जाणार आहेत. हे पण दोन्ही योजना आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारले जात आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की जगातील सर्वात वयस्कर महिलेचे निधन झाले आहे त्या कोणत्या देशाच्या होत्या. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. त्या स्पेन या देशाच्या होत्या मित्रांनो. त्यांच्याविषयी थोडंसं माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ज्या काही जगातल्या सर्वात वयस्कर महिला होत्या त्यांचं नाव काय होतं मारिया ब्रानास मोरेरा आणि त्यांचं वय होतं 117 वर्ष. आणि त्यांचं हे जे काही सर्वात वयस्कर महिला म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा विक्रम नोंद आहे. म्हणून आपल्याला ही घटना लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्यांचं नाव आणि त्यांचं विक्रम. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की प्रो कबड्डी लीग 2024 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. सचिन तन्वर नावाचा जो काही खेळाडू आहे मित्रांनो तो या लिलावामधला 2024च्या सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. त्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे. जे काही सचिन तन्वर आहे या खेळाडूला जे तमिळ थलायवास जो संघ आहे त्याने 2,15,00,000ला खरेदी केलेला आहे मित्रांनो. तसेच आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये एक महागडा खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा एक खेळाडू आहे. त्याचं नाव आहे अजिंक्य पवार जो की कोकणातला आहे. त्यालासुद्धा 1,10,00,000 रुपयांना बेंगळुरू बुल्स या संघाने खरेदी केलेला आहे या लिलावामध्ये. हे आपल्याला 2 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. तसेच ही जी काही स्पर्धा चालणार आहे प्रो कबड्डी लीग यामध्ये एकूण संघ किती खेळणार आहेत तर 12 संघ असणार आहेत मित्रांनो. एवढीच इन्फॉर्मेशन आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच शिवेलूच ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. रशिया या देशामध्ये नुकतंच हे शिवेलूच नावाची ज्वालामुखी आहे त्याचा उद्रेक झालेला आहे मित्रांनो. आणि बातम्यांमध्येही घडामोड असल्यामुळे आपण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे. हे जे काही ज्वालामुखी आहे मित्रांनो शिवेलूच ज्वालामुखी यामुळे काय झालं की 7 रिश्टर स्केलचा एवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप त्या ठिकाणी येऊन गेला मित्रांनो. खूप मोठं प्रमाण असतं ते 7 रिश्टर स्केल म्हणजे. आणि त्यामुळे भूकंप झालेला आहे त्या ठिकाणी या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्या ज्वालामुखीचं नाव शिवेलूच. पुढचा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो. त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक न करता कोणीही पुढे जायचं नाही. प्रत्येकाने आपलं या चॅनलविषयी प्रेम म्हणून लाईक करायचं आहे. त्यामुळेच आम्हाला मित्रांनो एक नवीन काम करण्याची ऊर्जा मिळत असते. म्हणून कृपया करून आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा. तर प्रश्न असा असणार आहे की नुकतेच कोणत्या संस्थेकडून सुंदर पिचाई यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. IIT खरगपूर जे काय आहे त्याने सुंदर पिचाई यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान केलेला आहे मित्रांनो. तर हे जे काही सुंदर पिचाई आहेत ते गुगलचे CEO आहेत आणि ते जे काही IIT खरगपूर आहेत या ठिकाणाहूनच त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच ठिकाणी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी त्यांच्या त्या IIT संस्थेने दिलेलं आहे मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. मॉर्ने मॉर्कल जो काही आहे त्याची मित्रांनो भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक अर्थात बॉलिंग कोच म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा परीक्षांमध्ये विचारली जाऊ शकते की ते की जसं की इंडियन क्रिकेट टीमचे कोच कोण आहेत सध्या तर ते गौतम गंभीर आहेत. आणि नुकतंच जे ICC T20 वर्ल्ड कप झालं होतं त्याचा विजेता आपला भारत ठरलेला आहे. आणि वन डे वर्ल्ड कप जर विचारलं तर त्याचा विजेता हा ऑस्ट्रेलिया संघ ठरलेला आहे मित्रांनो. आणि हे जे काही वन डे वर्ल्ड कप स्पर्धा झाली होती
त्या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून फायनलमध्ये ते ट्रॉफी जिंकलेली होती. एवढं आपल्याला इन्फॉर्मेशन खेळाशी संबंधित माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच सद्भावना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 20 ऑगस्ट या दिवशी सद्भावना दिवस मित्रांनो साजरा करण्यात येत असतो. तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघूया. हे जे काही सद्भावना दिवस आहे ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो मित्रांनो. तसेच अजून एक दिवस असतो 21 मे, ज्या दिवशी नॅशनल अँटी टेररिस्ट डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. तर त्या दिवशी काय झालं होतं मित्रांनो, जे काही आपले माजी पंतप्रधान आहेत राजीव गांधी यांची हत्या झाली होती तामिळनाडू या राज्यामध्ये, म्हणून तो दिवस भारतामध्ये नॅशनल अँटी टेररिस्ट डे म्हणून साजरा करण्यात किंवा शोक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटी मित्रांनो, जसं आपण होमवर्क क्वेश्चन दररोज देऊन जातो, तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं उत्तर मित्रांनो प्रत्येकाला यायलाच पाहिजे, कारण आपण जेवढ्या काही आपले जुने विद्यार्थी आहेत जे आपल्याला रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे या नियुक्त्यांसंदर्भात आपण कित्येक वेळेस बोललेलो आहात मित्रांनो, आणि प्रत्येकाला ही गोष्ट पाठच झालेली असेल. म्हणून प्रत्येकाने दाखवून द्यायचं आहे की आपल्यासोबत जे काही विद्यार्थी जोडले गेलेले आहेत त्या प्रत्येकाला याचं उत्तर येतं. ते कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे मित्रांनो. किती जणाला येतं ते आपण बघणार आहोत. चला मग थांबूया या ठिकाणी, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जर आपण जॉईन केलं नसेल तर आपल्या स्मार्ट अभ्यास 555 या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद मित्रांनो.